विरहणी ते जिनेहि बाधी, तैसे सुख जात त्रिशुद्धी, दुःखचे लागे. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 920 ओवीचा विचार करतो आहोत. विषय आहे वैराग्य. प्राणनाथाची आधी, विरहिणी ते जिनेहि बाधी, तैसे सुख जात त्रिशुद्धी, दुःखाची लागे. भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, पुष्कळ दिवसापासून जो दूरदेशामध्ये गेलेला आणि त्याची कुशल वार्ता सुद्धा नाही आहे, अशा त्या प्राणनाथाच्या चिंतेनं जशी विरहणीला जगणं हे सुद्धा त्रासदायक होते, त्याप्रमाणे ईश्वराच्या चिंतेनं सर्व प्रापंचिक सुख हे दुःख वाटू लागतं. प्रापंचिक सुख नाहीच आहे, दुःखच आहे. पण जरी दुःख मानलं तरी ते माणसं सुख मानतात म्हणून जगतात. तसं तर दुःख बांधवडी आहे हा संसार. सुख संसारात दुःख नाही पलघडी, सुख नाही पलघडी. सुख पलभर सुद्धा सुख नाही आहे प्रपंचामध्ये, तरी पण मनुष्य सुख मानतो म्हणून जगतो. मानून का होईना जगतो. दुःख मानलं असतं तर जगलाच नसता. पण दुःखात सुख मानून जगायची सवय आहे जीवाला, दुःखामध्ये सुख मानून. म्हणून या ठिकाणी पतिव्रतेचं दृष्टांत दिलेलं आहे की ज्याप्रमाणे तिला पती वाचून जगणं हे अत्यंत मुश्किल होतं, तसं या प्रपंचामध्ये भगवत चिंतना वाचून जगणं अत्यंत दुष्कर आहे. सम्यक ज्ञान हृदयजता, वेदेची तन्मयता, उपजे ऐशी योग्यता बोधाची लाहे. सम्यक ज्ञान हृदयजता, ईश्वराचं आत्मरूपाने यथार्थ ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान उदयाला येण्यापूर्वी परोक्ष ज्ञान तर सर्वालाच आहे. देव आहे हे आस्तिक लोकांना ज्ञान आहे, पण प्रत्यक्ष ज्ञान नाही आहे, अपरोक्ष ज्ञान नाही, परोक्ष ज्ञान आहे. मग ते परोक्ष ज्ञान झाल्यानंतर अपरोक्ष ज्ञान व्हावं म्हणजे त्याला महत्त्व आहे. मग ते अपरोक्ष ज्ञान निर्माण होण्याच्या अगोदर केवळ मनुष्य तन्मयाला जो प्राप्त होतो तो केवळ सद्गुरु संतांच्या बोधाने, सद्गुरु संतांच्या बोधाने त्यांना तन्मयता प्राप्त होते.
अजून परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालेलं नाही आहे, पण परोक्ष ज्ञानात का होईना ते तन्मय होऊन जातात. अशी एक ज्ञानाची योग्यता प्राप्त होईल. ज्ञानाची योग्यता प्राप्त करून घेण्याकरताच हा अमोल मनुष्य देह आहे. म्हणून मोक्ष लाभा लागी तो व्रते वाहतसी अंगी, तेणे स्वधर्म आस्था चांगी अनुष्ठावा. आणि म्हणून मोक्ष लाभा लागी, मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता, लक्षात घ्या तुम्ही मोक्ष मोक्ष काय म्हणता? मोक्ष याचा अर्थ मुक्त होणं. मग आम्ही बांधलेलो हो का? हो, बांधून घेतलंय. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. जीव तर मुक्त आहे, पण माझेपणाने मीपणाने बांधला गेला. तो माझं काहीच नाही तरी तो माझं म्हणतो. माझं घर, माझा बंगला, माझी गाडी, माझी शेतीवाडी, माझी मुलं बाळं, माझा नवरा, माझी बायको, माझं धनद्रव्य, हे सगळं माझं माझं काहीच नाही ना. येताना सुद्धा तसाच आला होता की नाही, आणि जाताना काही घेऊन जातो की नाही? आपलं काही नाहीच ना, तर काय घेऊन जाणार आहे? तरी परंतु त्याला बंध का प्राप्त झाला? तर त्याच्याशी तादात्म्य ठेवलं. आपलं काही नसताना आपलं मांडलं म्हणून बंध प्राप्त झाला. आपलं मांडल्यामुळे दुःख प्राप्त झालं. लक्षात ठेवा, संसार हा मानिवच आहे सगळा. तसं खरं काहीच नाही आहे, पण मानिव आहे, मानला आहे. म्हणून मोक्ष लाभा लागी. मग मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे सुटणं, या बंधनातून सुटणं. हे जे बंधन मांडलेलं आहे त्या गाढवासारखं, गाढवाचं माहिती ना तुम्हाला? कारण पूर्वी काही लोकांना खूप गाढवा असायचे, आणि त्या गाढवा करता एक वाडा असायचा मोठा. त्या वाड्यामध्ये ते गाढवं कोंडायचे, आणि त्या मालकाने प्रत्येक गाढवाच्या पायाला हात फिरवायचा, सुईचा हात फिरवायचा, की त्याने ते जाग्यावरून पाय इतके गाढवच नसेल, ते जाग्यावरून त्याने पाय उचलायचंच नाही, बांधलं, नुसता हात फिरवायचा तरी ते मानायचे, बांधलं. मग ते पाय सुद्धा उचलायचा ओ नाही, लक्षात. मग सकाळी जेव्हा तो मालक जाईल आणि उलटा हात फिरविल, मग सोडलं, मग निघाले. बांधलं होतं का नव्हतं? सोडलं का नाही? तसं आपल्याला बांधलंही नाही आणि सोडलंही नाही, पण आम्ही मानलं, बांधलं. तुम्ही माझी मोकळे, आम्हाला बांधले, तुम्ही माझी, आता तुला कशाने बांधले ते सांग. बंधन मानलंय, कोणाचा कोणाशी न घडे संबंध, काही संबंध नाही हो, पण हा मानव संबंध आहे, हा सगळा मानव संबंध. मग ते संबंध मानला आणि त्याने बांधून घेतलं. बंधन मांडलं. माऊली म्हणतात नाही का एका अभंगामध्ये, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन. आपुली आपण करा सोडवन. तुम्ही बांधलाय ना, बांधून घेतलंय ना, मग तुम्ही सोडून घ्या एक आपल्याला. काय ते मोक्ष म्हणजे सुटणं. आणि मोक्षाचा दुसरा अर्थ आहे
आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणं म्हणजे मोक्ष त्याला म्हटलेला आहे. आणि मोक्ष लाभा लागी तो व्रते वाहतसे अंगी. मग तो मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता अनेक प्रकारची व्रत करतो. तेने स्वधर्मास्था चांगी अनुष्ठावा. मग त्यामुळे तो काय होतो, ते व्रत बाळगतो, व्रत करतो. आणि त्यामुळे त्याला चांगल्या आस्थेचं आचरण करावं लागतं. उगी कोणालाही मोक्ष मिळतो अशातला भाग नाही आहे. पण तर त्या पद्धतीनं जर आचरण केलं, तेणे स्वधर्म आस्था चांगी अनुष्ठावा, त्याने अशा प्रकारे केवळ स्वधर्माचं चांगल्या आस्थेनं आचरण करावं. स्वधर्माचं, स्वधर्म कसा जरी असेल तर तो आपला धर्म आहे. स्वधर्म निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आपला धर्म तो आपलाच आहे, दुसऱ्याचा धर्म तो वाईट आहे, दुःखकारक आहे. म्हणून आपल्या स्वधर्माकरता त्याने अनुष्ठान करत राहा. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभाव नियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. 18व्या अध्यायाचा हा 47वा श्लोक आहे. श्रेयान स्वधर्मो विगुणः, चांगल्या प्रकारे अनुष्ठान केलेल्या परधर्मापेक्षा श्रेयान स्वधर्मो विगुणः, अर्थात चांगल्या प्रकाराने अनुष्ठान केलेल्या परधर्मापेक्षा स्वतःचा धर्म न्यून मानू नये, कमी मानू नये. सोपेपणाने रहित जरी असला, अवघड जरी असेल स्वधर्माचं आचरण, तरी तोच आचरण करणं श्रेष्ठ आहे. प्रत्येक वर्णाश्रमाचा अधिकार सिद्ध स्वभाव आहे. प्रत्येक वर्णाचा, प्रत्येक आश्रमाचा. पूर्वजन्मातले जे संस्कार आहेत त्या संस्काराप्रमाणे माणसाचे स्वभाव बनले जातात. लक्षात ठेवा, पूर्वजन्मातल्या संस्काराप्रमाणे आणि त्या स्वभावाने मनुष्य हा बंदिस्त आहे. तो स्वभाव जसा असेल तसं त्याचं आचरण असतं. म्हणून पूर्वजन्मातल्या कर्माच्या संस्काराने ज्यांचा नियत स्वभाव आहे त्या स्वधर्मरूपी कर्म करणारा पापाला प्राप्त होत नाही. परधर्माच्या आचरणाने अधोगती प्राप्त होते. स्वधर्माच्या आचरणाने सद्गती प्राप्त होते, उद्धार होतो. म्हणून म्हटलं या ठिकाणी माऊलीने, आगा आपुला हात स्वधर्म आचरणे जरी विषम, तरी पहावा तो परिणाम फळेल जेणे. आगा आपुला हा स्वधर्म आचरणे जरी विषम. भगवान सांगतात अर्जुना,
आपला जो स्वधर्म आहे तो आचरण करण्याला जरी कठीण असला तरी पण त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम चांगला आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं स्वधर्म निधनम श्रेय. स्वधर्म हा सुखकारक आहे, परधर्म सोपा असला तरी दुःखकारक आहे, म्हणून तो निष्फल आहे. अर्थात निष्फल आणि दुष्फल याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो विचार फक्त मनुष्य करू शकतो. ज्या स्वधर्माच्या अनुष्ठानाने चांगलं फल प्राप्त होईल त्याचा परिणाम चांगला होईल, म्हणून मनुष्याने नेहमी स्वधर्माचं अनुष्ठान करत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जई सुखा लागी आपण पया, निंबची आती धनंजया, कडवटपणा तयाचिया उपगिजेन. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, हे धनंजया, हे अर्जुना, आपल्या आरोग्याकरता वास्तविक पाहता कडुनिंबाचं सारखं औषध नाही. कडुनिंबाला अमृत वृक्ष म्हटलेला आहे. असेल तो कडू, परंतु त्याचे जे परिणाम आहेत ते फार चांगले आहेत, लक्षात ठेवा. परिणाम कडू नाही आहेत. तो खाण्याकरता कडू वाटत असेल पण त्याचे परिणाम खूप चांगले आहेत. कडुनिंबाचा पाला खाणाऱ्याला रोग कधी होत नाही, लक्षात ठेवा. आजार कधी होत नाही. तेव्हा फळनया आईलीकडे, केळी ते पाहता आस मोडे, आईशी तेजली तरी जोडे, तैसे के गोमटे. मी जोपर्यंत बाहेर होतो, नगरला आलो नव्हतो, तोपर्यंत माझा नाश्ता होता तो कडुलिंबाचा पाला. एवढा पाला धुवायचा आणि तो चावून चावून खायचा, तो नाश्ता होता. पण इथं आल्यापासून ते सुटलं. इथं काय पाला चांगला मिळतच नाही, सगळे मातीने धुळीने भरलेले काय. त्यामुळे तोपर्यंत माझी तब्येत अत्यंत निरोगी होती. तेव्हा मुद्दा सांगायचा काय आहे की जसा कडुलिंबाचा पाला हा अमृतासारखा आहे, रोग घालवणारा आहे, परंतु त्याचा कडवटपणा न मानता तो खाल्ला पाहिजे. फळनया आईलीकडे, केळी ते पाहता आस मोडे, आईशी तेजली तरी जोडे, तैसे के गोमटे. फळनया आईलीकडे, केळी ते पाहता आस मोडे. लक्षात ठेवा, केळीचं झाड आहे. झाड, त्या केळीच्या झाडाचं जर आयुष्य बघितलं तर तिला फळ येईपर्यंतच असतं ते. एकदा का केळीच्या झाडाला फळ आलं की मग ते उपटून टाकायचं. बरं, केळीच्या झाडामध्ये काय आहे हो? काही नाही. तुम्ही जास्त सालपट काढत राहाल ना, बस खाली सालपट आहे, दुसरं काहीच नाही. त्याला आतमध्ये काही लाकूड वगैरे असा काही प्रकार नाही आहे. नुसते सालपटे एकावर एक निर्माण केलेली आहेत आणि ते झाड झालं. त्याचं एक एक वरचं सोपट काढत राहिलं तर खाली काहीच नाही आतमध्ये. म्हणून म्हटलं की फळनया आईलीकडे, फक्त केळीच्या झाडाकडे पाहायचं म्हणजे तिचं काही लाकडाचा उपयोग होईल गोठ्याला झाडाला जाळायला, अजिबात नाही. फक्त तिच्या फळाकडे पाहायचं. फळं मात्र खूप अमृतासारखी असतात. आईशी त्यजली तरी जोडे, तैसे के गोमठे. मग केळीच्या झाडात काहीच नाही आहे, नुसते सोपटे आहेत म्हणून त्याग केला तर आपल्याला ते उत्तम प्रकारची फळं मिळणार
नाही आहे. निराशेने जर बाग तोडून टाकला तर उपयोग होणार नाही. तसं तेजिली तरी जोडे तैसे के गोमटे. मग जर लक्षात ठेवा, त्या झाडात काहीच नाही म्हणून जर त्या झाडाचा त्याग केला तर मधुर फळ आपल्याला मिळणार नाही. तसं हे स्वधर्माकरता उदाहरण आहे. तेवी स्वधर्म साकडू देखून केला जरी कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. तेवी स्वधर्म साकडू, त्याप्रमाणे स्वधर्माच्या आचरणाचं फार मोठं संकट आहे, फार मोठं दुःख आहे. असं जर म्हटलं तर मोक्ष सुख अंतरल्या जाईल, मोक्ष सुख मिळणार नाही. स्वधर्माचं आचरण जरी दुःखकारक असलं तरी त्याचं फळ फार चांगलं आहे. त्याचं फल आहे मोक्ष. तो मोक्ष प्राप्त होणार नाही मग स्वधर्माचा त्याग केला तर. आणि आपुली माय कुब्जा जरी आहे तरी तिये ते नोहे स्नेह कुरे की. आणि स्वधर्माला दृष्टांत दिला. आपली आई आहे, कुबडी असेल, वाकडी तिकडी असेल, ठेंगणी असेल, तरी पण ज्याप्रमाणे जगामध्ये आई ती आईच. आईसारखं प्रेम कोणाचंही नाही. लक्षात, म्हणजे आई कशी असू दे पण तिचं प्रेम तसं नाही आहे. प्रेम अत्यंत श्रेष्ठ आहे, सरळ आहे, पण पुन्हा आई नाही. लक्षात ठेवा, आई वडील गेले की पुन्हा आई वडील होत नाही कोणी. आणि आई वडिलासारखं प्रेम जरी अलीकडच्या मुलांना कळत नसलं तरी आई वडिलासारखं प्रेम कोणीही देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून सांगितलं की आई जरी वाकडी तिकडी असेल तरी तिचं प्रेम मात्र वाकडं नसतं. एरी जिया पराविया रंभे होणी बरविया तिया काय करावी त्या बाळके तेने. आई वाचून बाकीच्या स्त्रिया किती जरी सुंदर असल्या आणि त्या बाळाच्या पुढे आणून उभ्या केल्या रंभेसारख्या, तरी बाळ आईकडे झेप घेईल का त्या बायाकडे? आईकडे झेप घेईल. लक्षात ठेवा. त्याला ती आईच श्रेष्ठ आहे. बाकीच्या किती जरी सुंदर असल्या तरी आईसारखं प्रेम नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार नित्य पाजीसी प्रेमाची धार. थोर तुझे उपकार. अलीकडे उपकार मानायला तयार नाहीत. लक्षात ठेवा. बायकोचे मानतात, सासू सासऱ्याचे मानतात, पण आईबापाचे मानत नाही. अलीकडची अवलाद मोठी खराब निघाली. लक्षात ठेवा. ते सासू सासऱ्याचे उपकार मानतात लगेच, पण आईबापाचे मानत नाही. काय? पण आई ते आई, बाप तो बाप. आई बापासारखे पुन्हा नाही मिळणार. लक्षात ठेवा. पै आघविया जगाजी विख ते विख कडिया किडया पियुख. एक उभी राहिली. आणि पानिया होणे बहुवे तुपी कुण किर आहे परी मीना काय होय असं नाही. ते एकाने विचार केला, बिचारे सारखे पाण्यात राहतात, सारखे पाण्यात राहतात. 2 किलो तूप आणले, एका पाठीमध्ये ठेवलं आणि त्यात ते मासे काढून टाकले. जगतील का मरतील हो? तूप तुला चांगला आहे, माशाला नाही. अगा पाणी आहुनी बहुवे, पाण्यापेक्षा तूप चांगला आहे, पण तुम्हा आम्हाला चांगला आहे. पाणी हे माशाला जीवन आहे. पाणी माशाला तूप चांगलं नाही आहे. लक्षात ठेवा. परी मीना काय होय असले ते जरी ते चांगलं असेल, पुष्टिकारक असेल, शक्तिवर्धक असेल, तेजकारक असेल, पण त्यांना काय विचारण्याच्या तुपाचा आवश्यकता आहे?
त्यांना पाणी श्रेष्ठ आहे, पाणी हे त्यांचं जीवन आहे, त्याप्रमाणे. किंवा दुसरं उदाहरण दिलं, पै आघविया जगा विख, ती विख केली या पियूख. सगळ्या जगाला विष हे मारक आहे, पण विषातले जे किडे असतात त्यांना ते अमृत आहे. विषातल्या किड्यांना ते त्यांना मारक नाही आहे. आणि जगा गुळतो देख मरण देत या. आणि विषातल्या किड्याला विष हे अमृत आहे आणि गुळ त्यांना विष आहे. आपल्याला गोड असेल पण त्यांना ते विष आहे. त्यांना त्या गुळाने मरण प्राप्त होते आणि विषाने ते जगतात लेखाचे. असा प्रकार आहे. म्हणून जे विहित फिटे संसार, जेने फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी तेने तेची करा. विहित कर्म तुम्हाला रोज सांगतोय मी. विहित कर्म कशाला म्हणतात? शास्त्राने जे करा म्हणून सांगितलंय त्याला विहित कर्म म्हणतात, आणि करू नका म्हणून सांगितलं त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. म्हणून विहित कर्म जे आहे, ज्या ज्या वर्णाला जे जे कर्म विहित आहे, चांगलं आहे, तर ज्याच्या आश्रमाला जे कर्म विहित आहे आणि फिटे संसाराचे धरणे, त्या विहित कर्माच्या आचरणाने मनुष्याला जे जन्म मरणाचा बंध लागलेला आहे तो बंध सुटल्या जातो. विहित कर्माच्या आचरणाने. विहित कर्म हे आचरण करण्याला कठोर आहे, अवघड आहे, पण त्याचं फल फार चांगलं आहे. लक्षात. विहित कर्माचं जसं तुम्हाला मी लिंबाचं उदाहरण दिलं, काय लिंब जसा खायला कडू असेल पण परिणाम चांगला आहे, त्याप्रमाणे स्वधर्माचं आचरण हे आचरण करण्याला किंवा विहित कर्माचं आचरण हे करण्याला कठीण असेल पण त्याचं फल खूप चांगलं आहे. विहित कर्माच्या आचरणाने बंधन नष्ट होतं. दुसऱ्या करता जे कर्म चांगलं आहे ते आपल्या करता चांगलं नाही आहे. आपल्या करता आपलं कर्म चांगलं आहे, दुसऱ्याचं कर्म आपल्याला चांगलं नाही आहे. लक्षात ठेवा. म्हणून ज्याला जे विहित कर्म आहे त्या विहित कर्माचं फार मोठं महत्व आहे. आणि कोणतंही शास्त्राने करू नका म्हणून सांगितलंय ते निषिद्ध कर्म हे जीवाला बंधनकारक आहे आणि दुःखकारक आहे. म्हणून शास्त्र विहित कर्म सर्वांना सर्व करावं, सर्वांनी करावं. निषिद्ध कर्म करू नये. विहित कर्माचं महत्व अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून ज्याला जे कर्म सांगितलंय, कारण ब्रह्मकर्म वेगळं आहे, क्षत्रियाचं कर्म वेगळं आहे, वैश्याचं कर्म वेगळं आहे, शूद्राचं कर्म वेगळं आहे. ज्याला जे कर्म सांगितलंय त्याने ते कर्म त्याला ते विहित आहे आणि ते कर्म त्याला बंधनातून मुक्त करणार आहे. आणि म्हणून कारण विहित कर्माने पाप नष्ट होतं आणि पुण्य प्राप्त होतं. निषिद्ध कर्माने पाप वाढलं जातं आणि नरकाची प्राप्ती होते, अधोगती प्राप्त होते. म्हणून शास्त्र विहित कर्म ज्या ज्या वर्णाला जे सांगितलं ते ते त्यांनी करावं, त्यामुळे मोक्ष प्राप्त होतो. एरा पराचारा बरविया ऐसे होय टेकलिया, पायाचे चालणे डोईया केले जैसे. एरा पराचारा बरविया, दुसऱ्याचा आचार चांगला असेल हो, मग दुसऱ्याचा आचार चांगला आहे म्हणून जर त्याचा स्वीकार केला तर मग पाप प्राप्त होते आणि पापाने अधोगती प्राप्त होते. पायाचं चालणं सोडून डोक्याने चालण्यासारखं होईल.
पायाचे चालणे डोईया केले जैसे, असं मौली म्हणतात. तसं होईल ते उलट. म्हणून या लागी कर्म आपुले, जे जाती स्वभावे असे आले, ते करीतेने जिंतले कर्मबंधाते. आणि म्हणून आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते कर्म जर जे केलं तर सर्व बंध तो जिंकल्या जातो. सर्व बंधातून तो नक्की मुक्त होतो. आणि स्वधर्मची पाळावा, परधर्म तो गाळावा, हा नेमही पांडवाने केजीची पै. आणि स्वधर्म हा पाळलाच पाहिजे आणि परधर्म गाळलाच पाहिजे. दुसऱ्याच्या धर्माचं आचरण कधी करू नये आणि आपला धर्म कधी सोडू नये. आपला धर्म अतिश्रेष्ठ आहे आणि आपला धर्म दुःखातून मुक्त करणारा आहे. म्हणून आणि स्वधर्मची पाळावा, परधर्म गाळावा. परधर्म जाणून बुजून टाळावा आणि स्वधर्म जाणून बुजून आचरण करावं. हे नुमी नेमोही पांडवा न किजेची पहिला. असा नियम करणं गरजेचं नाही का? हा नियम करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या नियमाप्रमाणे आपण आचरण करावं. म्हणून या मनुष्य देहातून निश्चित आपल्याला मोक्ष प्राप्त होईल, यात वेगळं नाही आहे, असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. आता विश्वात्मके